कोणालाही सहज जमेल अशी साधी सोपी हरतालिकेची पूजा। सगळ्यात आधी ज्या ठिकाणी पूजा मांडायची ती जागा स्वच्छ केली, पाट किंवा चौरंग घेतलेला आहे। आता या ठिकाणी वाळूचा महादेव बनवायचा आहे, त्यामुळे वाळू स्वच्छ धुवून घेतलेले आणि चाळून घेतलेले आहे। आता या ठिकाणी महादेव काढून घेतलेले आहे, त्यावर एका बाजूला महादेवाच्या पुढं नंदी आणि एका बाजूला गणपती आणि इकडच्या ज्या साईडला आहे त्या सखी काढून घेतलेल्या आहे, म्हणजे माता पार्वती आणि माता पार्वतीच्या काही सखी। आता जणू या ठिकाणी काही असा कैलासाचा पण काढलेला आहे। एकापेक्षा जास्त सखी काढल्या त्याही चालतील। या पद्धतीने वाळूचा महादेव बनवून घेतलेले आहे। त्याचसोबत नंदी, गणपती आणि सखी माता पार्वती तेही काढलेले आहे। आता मनोभावे केलेली या पूजेमध्ये शेवटी भाव महत्त्वाचा असतो आणि मनोभावे केलेली। आता या ठिकाणी पूजेचं काही साहित्य घेतलेलं आहे, म्हणजे पानं, फुलं, झाडं, फळं आणि फळांची पानं, फुलांची पानं असेही घेतलेले आहे। महादेवांसाठी सफेद फुलं, गणपती बाप्पांसाठी लाल फूल म्हणजे जास्वंदीचं फूल, भस्म, हळदी कुंकू, अक्षदा, कापूर, तुपाची फुलवा, तेलाची एक वात। आता या पद्धतीने महादेव काढलेले आहे आणि या दिवशी उपवास कंदमुळे खाऊन उपवास केला जातो। आता सगळ्यात आधी हरतालिका मातेची माता आहे त्या ठिकाणी अक्षदा ठेवून आणि त्या ठिकाणी हरतालिका मातेची माता ठेवलेली आहे। आता कोणत्याही पूजेच्या आधी सगळ्यात आधी दिवा लावला जातो, या ठिकाणी दिवा लावून घेतलेला आहे। आता हे पूजेचे साहित्य आहे, पानं, फुलं, फळं आणि पानं म्हणजे फळांचे पानं असे घेतलेले आहे। आता या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आघाडा आणि धोत्र्याचं फुलं असतं। सगळ्यात आधी 2 विड्याची पानं घेतलेली आहे आणि त्या विड्यांच्या पानांवर थोड्याशा अक्षरा ठेवून सुपारी म्हणून गणपती बाप्पांना ठेवलेला आहे। आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांची या ठिकाणी पूजा केलेली आहे। हळदी कुंकू, अक्षदा वाहून गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे। आता या ठिकाणी गणपती बाप्पांच्या आवडीचं जास्वंदीचं लाल फूल, दुर्वा तेही ठेवलेलं आहे आणि बाप्पांचा आवडीचा नैवेद्य तो म्हणजे गुळखोबर तोही बाप्पांना दाखवून घेतलेला आहे। या पद्धतीने गणपती बाप्पांची एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे। आता पूजेसाठी सगळं साहित्य असलं पाहिजेत असं काही नाही, शेवटी भाव महत्त्वाचा असतो। आता पूजेनंतर मी या ठिकाणी माता हरतालिका त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे। सगळ्यात आधी स्वच्छ पुसून घेतलेला आहे स्वच्छ कपड्याने। आता महादेवांसाठी गुलाल, बुक्का आणि भस्म तोही घ्यायचा आहे। सगळ्यात आधी हे जे कापसाचं वस्त्र केलेलं आहे ते महादेवांसाठी वाहिलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात आधी पाण्याचा अभिषेक, त्यानंतर दूध, पुन्हा पाणी या पद्धतीने अभिषेक झालेला आहे। आता भस्म, गुलाल, बुक्का असं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवांचा आवडीचा म्हणजे भस्म या ठिकाणी वाहिलेला आहे।
अंजाळ, माता पार्वती आणि सखी आणि हरतालिके मातेंना सगळ्यात आधी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. हळदी कुंकू, अक्षदा. आता गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे, पण या ठिकाणी नंदी गणपती बाप्पा यांनाही हळदी कुंकू, अक्षदा वाहिलेल्या आहे. आता या ठिकाणी एक विडा ठेवायचा आहे माता पार्वतींसाठी. तो ठेवलेला आहे. हळकुंड, सुपारी, बदाम, पैसा असं विडा ठेवलेला आहे. आता हे सगळ्यात आवडीचं, महादेवांचं आवडीचं फूल ते होतं म्हणून तेही वाहिलेलं आहे. आता महादेवांसाठी सफेद फूल, तेही म्हणजे चाफ्याचं फूल, आणि काही सफेद फुलं घेतले होते तेही ठेवलेले आहे पूजेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवांसाठी फक्त बेलाचं पान या पद्धतीने उलट असं बेलाचं पान ठेवलेलं आहे. आता या पद्धतीने जोड फळं घेतलेलं आहे. सगळ्यात आधी पेरूचं फळं, जोड फळं, पानं सगळं, सीताफळी तेही त्यालाही पानं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाफा. आवळा तोही पानासकट ठेवलेला आहे. चिंचेचं पान, शमीचे पान, आघाडा. आता या ठिकाणी धोत्याचं फूल, फळ असंही वाहिलेलं आहे. त्यानंतर आता नंदी गणपती बाप्पा यांनाही एक एक फूल असं वाहिलेलं आहे. माता पार्वती, त्यांच्या सखी आणि हरतालिके मातेलाही फुलं वाहिलेलं आहे. अजूनही काही फळांची म्हणजे डाळिंबाची पानं, रामफळीची पानं अशी काही पानं असली तेही आता गोकर्णाचं फूल होतं तेही वाहिलेलं आहे. आता सगळे फुलं, फळं, पानं वाहून झालेले आहे. त्यानंतर धूप लावायचा आहे. या ठिकाणी धूप लावून घेतलेला आहे. आता धूपाने महादेवांना आणि गणपती बाप्पांना ओवाळून घेतलेला आहे. त्यानंतर या तुपाच्या जोड फुलवाती केल्या होत्या त्याही लावून घेतल्या. त्यानंतर महादेवांची आरती अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा झालेली आहे. मनोभावे कोणतीही पूजा केली, जेवढं साहित्य असेल उपलब्ध, फक्त भाव महत्त्वाचा असतो. या पद्धतीने
साधी सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे.